चिकन खायला घालतात, दारू पाजतात, हे जेव्हा ऐकलं होतं, कारण हे 2012-13 बद्दल बोलतेय, तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा? तर माझा तसा नाहीये. कारण मला जेन्युइनली वाटतं की हे सगळं संपायला हवं, ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडगर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी. आता हे जे ठिय्या आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या आहेत ठिय्या आंदोलनात? आमच्या मुख्य मागण्या दोन. एक, देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा. हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलोय. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही. आणि ते जे 3 आरोपी आजपर्यंत फरार आहेत, 3 आणि +1 जे सुरेश धस सारखे आका म्हणतात, तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालू ठेवणार आहे. धन्यवाद. ठिय्या आंदोलन कुठे असणार आहे, स्वरूप कसं असेल? कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे. कारण कलेक्टर हा, जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो, त्याच्या समोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे. कारण SP ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही, कारण SP-कडनं हा तपास आता CID कडे दिलाय. त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही. आणि ऍज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत, चांगलं काम करतायत, तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे. म्हणून कलेक्टर ऑफिस मागील काही दिवसांपासून या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. पहिल्यांदा SIT, CID चौकशी, हे सगळे वेगळे लोक येत आहेत, अनेक मागण्या करत आहेत. त्यामुळे कशामुळे हे सगळं होत आहे असं वाटतंय मला तुम्हाला? तर ही चौकशी रामायणच काय आहे हे कळत नाही. कारण सगळीकडे आपण बघतो, कुठलीही दुर्घटना घडली, काहीही झालं, कुठली घटना घडली, तरी सुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल, उच्चस्तरीय चौकशी होईल. तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती काळ तुम्ही करणार आहात? आता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी SIT होईल असं सांगितलं, अशा SITया जे सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या, एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती, त्याच्यात सुद्धा चौकशी झाली. पण साध्य काय झालं? कोणाला अटक झाली? कोण जेलमध्ये गेलंय? तर काहीही होत नाही. हे लोकांच्या डोळ्यात धूळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं, त्यातनं साध्य काही होत नाही. म्हणून जोपर्यंत ठिय्या आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही. यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या. 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले. माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात, म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले. आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला, त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी SP-ना पाठवला आणि मग मी तो ओपन केला. म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले. पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत, कारण या तिघांचंही मर्डर झाले. आता खरे आहेत, खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे, का राजकीय मोटिवेटेड आहे, मला नाही माहिती. म्हणून ही माहिती मी SP-कडे काल दिलेली आहे. तुम्हाला धमकीचेही फोन आले? तुम्हाला आला? मला नाही आला. मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे. नाही, गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे. त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले. आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले, की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया. म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला. त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले, फोटो झाले, माहिती आली, FIR आले. तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो. तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी SP-कडे पाठवलेले होते.